हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 5th लेसन प्रोबॅबिलिटीमधील प्रॅक्टिस सेट 5.4 मधील क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. अ 2 डिजिट नंबर इज फॉर्म विथ डिजिट्स 2, 3, 5, 7, 9 विदाउट रिपिटेशन. आता आपल्याला काय एक्सपेरिमेंट दिलेला आहे पहा. आपल्याला हे डिजिट्स दिलेले आहेत आणि ह्या डिजिट्सपासून आपल्याला 2 डिजिट नंबर्स तयार करायचे आहेत विदाउट रिपिटेशन. म्हणजे एक डिजिट आपल्याला 2 टाइम्स घ्यायचं नाही. 2 2 किंवा 3 3, 5 5 अशा प्रकारे आपल्याला डिजिट रिपीट करायचं नाही. प्रथम आपण काय करू, एक्सपेरिमेंट लिहून घ्यायचं आहे. अ 2 डिजिट नंबर इज फॉर्म्ड विथ डिजिट्स 2, 3, 5, 7, 9 विदाउट रिपिटेशन. देअरफॉर द सॅम्पल स्पेस लिहून घेऊ आपण. आता काय काय आउटकम्स येतील पहा. सॅम्पल स्पेसमध्ये नंबर्स तयार करू आपण. आता 2 पासून काय काय नंबर्स तयार होतील पहा. 2 2 घेता येणार नाही आपल्याला, कारण आपल्याला काय सांगितलेलं आहे, विदाउट रिपिटेशन आपल्याला 2 डिजिट नंबर्स तयार करायचे आहेत. मग काय काय येईल पहा. 2 3 म्हणजेच 23, 2 5, 2 7, 2 9. आता 3 हा डिजिट घेऊ. 3 2, 3 5, 3 7, 3 9. आता 5 डिजिट घेऊ. 5 2, 5 3, 5 7, 5 9. आता 7 डिजिट घेऊ. 7 पासून पहा. 7 2, 7 3, 7 5, 7 9. आता 9 डिजिट घेऊ. 9 2, 9 3, 9 5, 9 7. एवढे 2 डिजिट नंबर्स तयार होतील. मग आता नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती मिळाले आपल्याला. 20. आता इव्हेंट ए काय दिलेला आहे पहा आपल्याला. लेट ए बी द इव्हेंट ऑफ गेटिंग अँड ऑड नंबर. आता आपल्याला इव्हेंट एमध्ये काय करायचे आहेत, ऑड नंबर्स घ्यायचे आहेत. मग पहा याच्यामध्ये कोणकोणते ऑड नंबर्स आहेत. ऑड नंबर्स म्हणजेच काय, ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 1 3 5 7 9 नंबर्स असणार आहेत ते नंबर्स काय असणार आहेत, ऑड नंबर्स असणार आहेत. म्हणजेच 23 25 27 29 35 37 39 53 57 59 73 75 79 93 95 97. हे काय आहेत, ऑड नंबर्स आहेत. लिहून घेऊ आपण. इव्हेंटमध्ये कोणते आउटकम्स येतील पहा. 23 25 27 29 35 37 39 53 57 59 73 75 79 93 95 97. आता नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट ए किती आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. म्हणजेच एन ऑफ ए किती मिळाला आपल्याला, 16. मग आपण इव्हेंट ए ची प्रोबॅबिलिटी काढून घेऊ. पी ऑफ ए इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय पहा, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए किती मिळालं आपल्याला, 16 अपॉन एन ऑफ एस किती मिळालं, 20. आता 4ने भाग जाईल. 4 4 जार 16, 4 5 जार 20. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काय मिळाली, 4/5. आता इव्हेंट बी काय दिलेलं आहे पहा. लेट बी बी द इव्हेंट दॅट द 2 डिजिट नंबर्स इज अ मल्टिपल ऑफ 5. आता आपल्याला इव्हेंट बीमध्ये काय दिलेलं आहे, मल्टिपल ऑफ 5 असणारे आउटकम्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. पहा मग सॅम्पल स्पेसमध्ये मल्टिपल ऑफ 5 म्हणजेच काय, 5च्या टेबलमध्ये असणारे नंबर किंवा 5च्या पट्टीतील संख्या. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 असेल ते नंबर्स काय असणार आहेत, 5चे मल्टिपल असणार आहेत. पहा येथे 5 युनिट प्लेसला 5 आहे म्हणजे हा 5चा मल्टिपल आहे.
येथे युनिट प्लेसला 5 आहे म्हणजे हा 5चा मल्टिपल असणार आहे. येथे युनिट प्लेसला 5 आहे म्हणजे हा 5चा मल्टिपल असणार आहे. येथे 35 मध्ये 5 युनिट प्लेसला 5 आहे म्हणजे हा 5चा मल्टिपल असणार आहे. म्हणजे आपले फेवरेबल आउटकम्स कोणकोणते आहेत पहा. 25, 35, 75 अँड 95. इव्हेंट बी मध्ये कोणते आउटकम्स येतील पहा. 25, 35, 75 अँड 95. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती आहेत पहा. 1, 2, 3, 4. एन ऑफ बी किती मिळालं आपल्याला 4. आपण इव्हेंट बी ची प्रोबॅबिलिटी काढून घेऊ. फॉर्म्युला काय आपला पी ऑफ बी इज इक्वल्स टू पी ऑफ बी म्हणजेच काय प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल्स टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी किती मिळालं आपल्याला 4 अपॉन एन ऑफ एस किती मिळालं आपल्याला 20. 4 अपॉन 20. 4 1 जार 4, 4 5 जार 20 म्हणजेच 1/5. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी काय मिळाले आपल्याला 1/5. खाली लिहू आपण आन्सर. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल्स टू 4/5 अँड प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल्स टू 1/5. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.